नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। केळवणे गावात बहिर्देव पालखी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा। पनवेल तालुक्यातील केळवणे गावात दरवर्षी होणाऱ्या बहिरी देवाचा पालखी उत्सव यंदाही मोठ्या हर्ष जल्लोषात आणि पारंपरिक पद्धतीने पार पडला। बहिरी देव म्हणजे कालभैरव शिवाचा अवतार, त्याला आई एकविरा देवीचा भाऊ आहे असेही समजतात। याचे मंदिर अगदी पुरातन काळापासून केळवणे गाव वसण्यापूर्वीपासून पहिली केळवणे टेकडी म्हणजे आताचा केळवणे पाडा होता तेव्हापासून तेथे स्थित आहे। या मूर्तीची नक्की स्थापना कोणी केली या बाबतीत कुणालाच तपशीलवार माहिती नाही, परंतु शेकडो वर्षापूर्वी समुद्रातून आणून पाड्याच्या वेशीवर स्थापन केली असा अंदाज आहे। आताचे तरुण वर्ग व काही दानी लोकांनी तसेच खलासी बांधवांनी या छोट्याशा मंदिराचे आता भव्य दिव्य मंदिराच्या स्वरूपात रूपांतर केले आहे। काही भाविकांची अशी भावना आहे की बहिरी देव रूप बदलून गावात गस्त घालून गावावर येणाऱ्या संकटापासून लोकांचे रक्षण करतो। रात्री घुंगराच्या काठीचा येणारा आवाज त्याचे संकेत आहेत। बहिरी देव आपल्या मार्गाने सरळ चालतो, त्याच्या रस्त्यात आड व अडथळ्यात येणाऱ्या कित्येक लोकांना त्याचा अनुभव आहे। असे म्हणतात की गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी त्याची स्वारी गावदेवीच्या दर्शनाला हमखास असते व त्या दिवशी कोणीही बहिरी देवाच्या रस्त्यात आड येणार नाही याची काळजी घेतात। आजही बहिरी देवाच्या अस्तित्वाचे उदाहरण मिळते ते म्हणजे तो स्वार आहे ते वाहन घोडा। त्याच्या हद्दीत घोड्यावरून कुणीही जात नाही अशी परंपरा आहे, पण आजकालच्या लोकांनी दुर्लक्ष करून गेल्या वर्षी एका नवरदेवाला घोड्यावर बसवून तेथून न्यायचा प्रयत्न केला, पण मंदिराच्या हद्दीत येताच घोडा बिथरून पुढेच जाईना। खूप प्रयत्न करूनही घोड्याने जागीच विष्ठा केली व त्या अजान लोकांना दैवी शक्तीपुढे हार मानावी लागली। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी अजय शिवकर, केळवणे।